काव्या. रुद्रने तिचं मनगट धरलं. अजून जाऊ नकोस. काव्याने थांबून त्याच्याकडे पाहिलं. मी जाईन असं काही सांगितलं नाही, ती शांतपणे म्हणाली. रुद्र तिच्याकडे संशयपूर्ण नजरांनी पाहत राहिला, पण अजूनही सोडत नव्हता. काव्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे उभ्या असलेल्या नवविवाहित जोडप्यांकडे पाहिलं. दिव्याला प्रपोज केलं जात आहे. मी नक्कीच निघणार नाही, ती म्हणाली. रुद्रने मग तिचा हात सोडला आणि म्हणाला, साक्षीला तुरुंगात पाठवणार आहे. मी आधीच कुणाला कामासाठी पाठवलं आहे. काव्या आश्चर्यचकित झाली. तुम्ही खरोखर लोकांना तुरुंगात पाठवणार आहात? मी विचार केला होता, उद्या तुला कळेल म्हणून अजून काही बोललो नाही, रुद्र शांतपणे म्हणाला. काव्याच्या मनात हळूहळू विश्वास बसत नव्हता. साक्षीला निघण्यापेक्षा अचानक रुद्रने संरक्षण थांबवलं का? रुद्र पुढे आला आणि म्हणाला, तुला पैसे मिळाले का? 3 कोटी बरोबर ना? मी लगेच परत देईन. काव्या आश्चर्यचकित झाली, परंतु जेव्हा तिने बघितलं की रुद्रने साक्षीच्या बदल्यात तिला भरपाई केली तर मनात थोडासा राग आला. पण रुद्रने शांतपणे सांगितलं, नको, फक्त घे. तुला आयशासह एवढे वर्ष गेले आहेत, हे तिला भरण्याचा हक्क आहे. ती एवढे खर्च करू शकत नाही. ठीक आहे, काव्या म्हणाली. मी आता सुप्रसिद्ध डिझायनर आहे, त्यामुळे आपल्याला दोघांना सांभाळणं सोपं आहे. पण ती तरीही माझी मुलगी आहे. मूलभरण देणं नैसर्गिक नाही का? काव्या शब्दातच कापून थबकली. जरी असलं, आता रागवू नकोस, रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला. काव्याला समजलं, रुद्र फक्त तिला खुश करण्यासाठी हे करत होता. ती नाक वर करून हसली. माफ करायचं म्हणून असं, प्रत्यक्ष कृती नाही. रुद्र हाच विचार करून थांबला. तिच्या मागच्या प्रत्यक्ष कृती आठवल्या. अचानक रुद्र स्टेजवर धावला आणि सर्वांसमोर गात राहिला. काव्याने हसून सांगितलं, ठीक आहे, तुला माझ्यासारखं गाणं करायचं नव्हतं, हे फक्त मजा होती. तिने स्वतःला शांत केलं. आयशाची प्रकृती आणि साक्षीला योग्य शिक्षा मिळणे हे सगळं महत्त्वाचं होतं. पुढे तिने 2 नवविवाहितांकडे पाहिलं. दिव्या आणि शिवाय अजूनही एकमेकांना मिठीत धरलेले होते. स्टेजवर दिव्याने सर्व उपस्थितांना धन्यवाद दिलं. आजच्या साक्षीदारांसाठी धन्यवाद. आपण जेव्हा लग्न करणार तेव्हा सर्वांना आमंत्रण पाठवेन. लोकांनी ताबडतोब टाळ्या वाजवल्या. दिव्या लाजून लालसर झाली. लग्नाबद्दल बोलते का? शिवाय हसत म्हणाला, तुम्ही माझं प्रपोजल स्वीकारलं, आता सार्वजनिकपणे पश्चाताप करायचा आहे का? काव्याने तिथे पाहून हलकं हसली. रुद्र तिच्याकडे पाहून म्हणाला, काव्या, तुला रोमॅन्स खूप आवडतो का? काय बोलतोस? कोणाला रोमॅन्स आवडत नाही? काव्याने उत्तर दिलं. रुद्र हलक्या हास्याने म्हणाला, जर रोमॅन्स आवडतो तर प्रपोजलसुद्धा आवडेल. अजूनही कुणीतरी तुला प्रपोज करेल अशी आशा आहे का? काव्याला आठवलं, रुद्र तिला आठवण करून देत होता की ती अजूनही त्याची पत्नी आहे. काव्याने मान हलकी वाकवली. भविष्यात काय होईल हे कसं सांगू शकतो? सध्या फक्त आयशाच्या आरोग्याची काळजी आहे. तू जसे सौंदर्याच्या भोवती असतोस, मला कळत नाही की पुन्हा कोणाच्या मोहात पडशील. त्यानंतर ती थोडी थांबली आणि आयशाबद्दल सांग म्हणत असताना रुद्र अचानक पुढे सरकत म्हणाला, थांब 1 मिनिट. तो स्टेजकडे गेला. शिवायशी बोलून माईक हातात घेतला. सर्व लोक स्तब्ध झाले. तो शांत आणि गंभीर दिसत होता, पण अचानक उभा राहून कोरडी खोकत म्हणाला, सर्वप्रथम माझ्या मित्राला प्रपोजलसाठी अभिनंदन आणि दुसऱ्या व्यक्तीस मागील दिवसांसाठी माफी. काव्याच्या डोळ्यांनी विस्मय व्यक्त केला. रुद्र खरंच माफी मागत आहे? मग अचानक संगीत सुरू झाले. सो आय एम सॉरी टू माय अननोन लवर. सॉरी दॅट आय कांट बिलीव्ह दॅट एनीबडी एव्हर. रिअली सॉरी. आय कांट रिअली ट्रस्ट एनीवन एल्स. स्टार्स टू फेल इन लव्ह विथ मी. रुद्रचा आवाज खोल आणि भावपूर्ण होता. डोळे मिटून पूर्वीची थंड नजर गुप्त प्रेमात बदललेली. काव्याच्या हृदयात हलकी उष्णता उमटली. वा, हा कोण गाण्याने माफी मागतोय? लोक म्हणत होते तो खूप छान गातो,
जर मी असं माफी मागायला आले असते तर मी तर उत्सुकतेने लगेच मान्य केले असते. काव्या तिथे थोडी हसली आणि मनात म्हणाली, रुद्रचा हा प्रकार किती भावपूर्ण आहे. गाणं संपल्यावर रुद्र माईक खाली ठेवून तिच्याकडे आला. काव्याच्या मनात उष्णता होती. गाणं तुझ्या त्या दिवसाच्या गाण्यापेक्षा चांगलं नव्हतं, ती म्हणाली. रुद्र न थांबता हसला. फक्त तूच, तुला काय माहिती गाणं कसं असावं. काव्या हलकं हसली. हो, मला वाटतं मी चांगलं गायलं. तुलाही आवडलं असेल म्हणून तू माफी देशील. रुद्र डोळे रोल करत म्हणाला, अर्थातच, अजून ऐकता आलं नाही म्हणून म्हणालो, माफ कर. दिव्या शेवटी हसत म्हणाली, खरंच रुद्र कदाचित काव्याला हृदयातून आवडतोय. काव्या स्तब्ध झाली. संध्याकाळी सगळे वाईन पित राहिले. नंतर घरी गेले. दिव्या शिवायसोबत गेली. काव्या घरी पोचली आणि गाढ झोपली. त्या रात्री ती परत स्वप्नात हरवली. मकरंद तिच्यावर हावी झाला होता, पण थोडीशी नशेत असल्यामुळे ती उठू शकली नाही. त्याच वेळेस फोन वाजला. काव्य, पुन्हा येऊ शकशील का? मी साक्षी. काव्याने साक्षीकडे शांतपणे पाहिलं. आता तुला अजून काय करायचं आहे? साक्षीने थंड हसत उत्तर दिलं, तुला ठाऊकच आहे, रुद्र मला हॉस्पिटलला घेऊन जाते. तुला आपल्या मुलाची तब्येत जाणून घ्यायची नाही का? रुद्र माझ्याशी एवढा सौम्य का आहे हे समजून घ्यायचं नाही का? खरं तर हे सगळं तुझ्या मुलाशीच संबंधित आहे. काव्याने भुवया उंचवल्या. आदित्यशी संबंधित? हो. साक्षीचा आवाज गूढ झाला. काव्याने थोडा विचार करून शांतपणे म्हणाली, ठीक आहे, मी येते. साक्षीने पाठवलेल्या पत्त्यावर ती गेली. ते ठिकाण ओळखीचं वाटलं. मकरंदचं भाड्याचं घर. काही काळापूर्वी त्यांनी तिथं तपास केला होता. बहुधा साक्षीला राहण्यासाठी दुसरीकडे जागा नव्हती म्हणून ती इथे आली होती. घरात प्रवेश करताच एक विचित्र शून्यता जाणवली. भिंती निस्तेज, वातावरण थंड आणि कोपऱ्यात एक मंद दिवा, जणू घर नव्हे तर एखादी उदास कहाणी. साक्षीने दरवाजा उघडला. तिचा चेहरा फिकट, डोळ्याभोवती खोल काळी वर्तुळे, केस विस्कटलेले. काव्याला पाहतच ती हसली, पण त्या हास्यात विष होतं. काय झालं? मला अशा अवस्थेत पाहून तुला आनंद झाला का? काव्याने शांतपणे आजूबाजूला पाहिलं. तुझा माझ्याशी काही संबंध नाही साक्षी. मी तुझ्या आयुष्याबद्दल उत्सुक नाही. मला फक्त माझ्या मुलाचं काय झालं हे जाणून घ्यायचं आहे. साक्षीने कटाक्ष टाकला. ओठावर तिरस्कार. तुझ्या मुलाचं लिव्हर प्रत्यारोपण झालं आहे. काव्याचा चेहरा क्षणभर गोठला. बस इतकंच? साक्षीने डोळे किलकिले केले. म्हणजे तुला आधीच माहिती होतं? हो. मग मी इथे फुकट आले. मी निघते. काव्या वळली, पण साक्षीने जोरात आवाज दिला, काव्या, तुला वाटतं का रुद्रसोबत तू सुरक्षित राहशील? त्याला मानसिक विकार आहेत. तो एक दिवस तुला मारेल. माझ्यावर विश्वास नसेल तर राहून बघ. शेवटी कोण मरतं ते पाहू. काव्याने परत पाहिलं. तिचा चेहरा निर्विकार होता. माहितीये, त्याला काही आरोग्य समस्या आहेत. नाही. साक्षीचा आवाज उग्र झाला. तुला काहीच माहिती नाही. तुला ठाऊक आहे का मी त्याला का सोडलं? कारण तो जवळजवळ मलाच मारून टाकणार होता. मी त्याच्या हातून वाचले. जर तू निघाली नाहीस तर एक दिवस. अचानक साक्षीने काहीतरी काव्याच्या दिशेने झेपावलं. काव्याने तत्काळ वळून हल्ला चुकवला आणि तिच्या पायावर जोरदार लाथ मारली. साक्षी जमिनीवर आपटली. काव्याने पटकन जवळची सुरी उचलली. तिच्या डोळ्यात संताप आणि थंड शहाणपण दोन्ही दिसत होतं. ती खाली बसली आणि म्हणाली, साक्षी, मला मारायचं असेल तर आधी स्वतःकडे बघ. तुला क्षमता आहे का? साक्षी जमिनीवरून त्याच्याकडे रागाने पाहत होती. तिच्या नजरेत अपमान आणि द्वेष दाटून आला होता. काव्या, मला मार, नाहीतर थांब. जोपर्यंत मी जगते तोपर्यंत तुला संपवण्याचे मार्ग मी शोधत राहीन. मी अंधारात आहे, तू प्रकाशात. तू पळून जाऊ शकत नाहीस, कधीच नाही. काव्याने तिच्याकडे थंड हसत पाहिलं आणि म्हणाली, धमक्या मला घाबरवत नाहीत. ती उठली आणि निघून गेली. दुपार झाली होती. काव्या ऑफिसमध्ये पोचली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. दिव्याच्या. काव्या, मोठं संकट झाले. काय झालं? शिवाईच्या कुटुंबावर केस झाली आहे. काव्याला वाटलं की पुन्हा शिवाईशी वाद झाला असेल, पण दिव्याने सांगितलं, त्यांच्यावर शेअर मार्केट फसवणुकीचा आरोप लागलाय.
अब्जावधी रुपयांचा गैरव्यवहार, शेअर होल्डर डेटा चोरी आणि कामगारांचं न भरलेलं वेतन सगळं एकत्र कोसळले. कुटुंब दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. काव्याचे बोट थरथरले. तिने फोन ठेवला आणि बातम्या उघडल्या. सर्वात वरच्या हेडलाईन होत्या, शिवायचे कुटुंब दिवाळखोरीकडे. तिने लगेच रुद्रला फोन केला. रुद्र, हे खरं आहे का? शिवायचे कुटुंब खरंच कोसळले? बहुधा हो, रुद्रने गंभीर आवाजात सांगितलं. मी सध्या तिकडे जातोय. शिवायबद्दल काळजी करू नकोस. ठीक आहे, मी दिव्यासोबत थांबते. कालच दिव्या आणि शिवायच्या साखरपुड्याच्या तयारीत सगळे आनंदात होते आणि आज सगळं संपलं. काव्याने दिव्याला भेटलं. दिव्याच्या डोळ्यात काळजी होती. तिला भीती होती की शिवाय अडचणीत सापडेल. पण थोड्याच वेळात रुद्रचा पुन्हा फोन आला. शिवाय सुरक्षित आहे. तुला त्याला भेटायचं असेल तर माझ्या ठिकाणी ये. काव्या आणि दिव्या तिथे पोहोचल्या. शिवाय बसलेला होता. त्याने त्यांना पाहताच उठून हसत स्वागत केलं. मी ठीक आहे, काळजी करू नकोस, तो म्हणाला. दिव्याने डोळ्यात पाणी आणत विचारलं, आता काय होणार? मुख्य घराने सगळं संपवलंय. मालमत्ता जप्त झाली आहे, पण माझं काम शाळेतलं आहे. मला काही फरक नाही. दिव्या थोडं हसली. असं बोलू नकोस. जर काही बिघडलं तर माझ्या घरी ये. माझे बाबा तुला जावई म्हणून स्वीकारतील. काव्याने त्यांच्याकडे पाहून हलकं स्मित केलं. प्रेम खरं असं असतं का? बाहेर येताना तिने रुद्रला विचारलं, शिवायचं कुटुंब खरंच संपलं का? हो, व्यवस्थापन सेल होतं. काहीतरी होणं आलंच होतं. पण इतकं अचानक? शिवायवर परिणाम होईल का? थोडाफार होईल, पण सगळं तुझ्या मैत्रिणीवर अवलंबून आहे. ती त्याच्यासोबत राहते की नाही हेच पाहायचे. काव्याने कपाळावर आढ्या घेतल्या. दिव्या असं करणार नाही, रुद्र म्हणाला. लोकांची खरी ओळख वेळच दाखवते. काव्या काहीतरी सांगणार इतक्यात दरवाजातून पोलीस आत आले. काव्या गायकवाड. काव्या दचकली. हो, पण काय झालं? साक्षी मृतावस्थेत सापडली आहे. आम्हाला तुमच्याकडून काही चौकशी करायची आहे. काव्या क्षणभर धिजली. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. रुद्र पुढे आला. काय म्हणताय? साक्षी मेली? हो. आणि आपण कोण? मी रुद्र गायकवाड. अधिकाऱ्यांनी त्याला ओळखलं. होय, गायकवाड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष. आम्ही तुम्हाला संपर्क करणारच होतो, पण तुम्ही आधीच इथे आहात. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. काव्याच्या डोळ्यात एकच प्रश्न, मी काय केलं? आणि ती खरंच गेली का?